Hello student, today we are going to start rate law. Then we are to study order of reaction. And third one, molecularity of reaction. ह्या तीन टर्म आपल्याला शिकायच्या आहेत. रेट लॉ कशाला म्हणतात, ऑर्डर ऑफ रिएक्शन कशाला म्हणतात आणि मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन कशाला म्हणतात. इन प्रिव्हियस लेक्चर वी हॅव टू स्टडीड व्हॉट इज द रेट. रेट काय असतो हे आपण पहिले शिकलेलो आहोत, दॅट इज कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम. पण रेट लॉ कशाला म्हणतात किंवा मग ऑर्डर ऑफ रिएक्शन काय असते किंवा मॉलिक्युलॅरिटी ऑफ द रिएक्शन काय असते आज आपण बघणार. तर वन बाय वन आपण पाहणार. तर पहिले बघू आपण रेट लॉ कशाला म्हणतात. व्हॉट इज रेट लॉ, याचं स्टेटमेंट काय आहे. रेट लॉचं स्टेटमेंट काय आहे बघा, सिंपल आहे. रेट लॉचं स्टेटमेंट काय आहे, द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, rate of chemical reaction is directly proportional to concentration of reactant and its raised to powers किंवा त्यालाच कोएफिशिएंट म्हणतात. इट रेज टू पॉवर्स और कोएफिशिएंट सॉरी और एक्सपोनेंट. सांगतो काय बघा. द रेट लॉ ऑफ केमिकल रिएक्शन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कंसंट्रेशन अँड इट्स रेज टू इट्स पॉवर और इट्स रेज टू पॉवर. ऍक्च्युअली रेट लॉचं म्हणणं काय आहे बघा, सिंपल म्हणणं आहे. एखादी केमिकल रिएक्शन होत असेल तर त्या केमिकल रिएक्शन मध्ये जे रिएक्टंट आहेत त्याचं जे कन्सन्ट्रेशन आहे त्याच्यावर याचा रेट डिपेंड करतो, रिएक्शनचा रेट डिपेंड करते. फॉर एक्झाम्पल सपोज आपल्याकडे रिएक्शन आहे ए प्लस बी, इट कन्वर्ट इनटू सी प्लस डी. तुम्हाला माहिती हा रिएक्टंट आहे, हा प्रोडक्ट आहे. आपण याच्या अगोदर काय पाहिलं माहिती आहे का, रेटची डेफिनेशन पाहिली होती आपण. रेट काय म्हटलं होतं, रेट इज नथिंग बट काय होतं, चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अपॉन चेंज इन टाइम किंवा चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन टाइम. रेट आपण जर रेट हा रिएक्टरवरून कॅल्क्युलेट केला तर मायनस घेतला आणि रेटची व्हॅल्यू कॅल्क्युलेट असताना जर प्रोडक्ट घेतला चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन चेंज इन टाइम तर आपण प्लस घेतला. आठवते, ही झाली होती रेटची डेफिनेशन. यू हॅव टू टेक इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट और कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट. कोणाचंही कन्सन्ट्रेशन रिएक्टंट घ्या की कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट घ्या, तुम्ही रेट कॅल्क्युलेट करू शकत होते. पण अकॉर्डिंग टू रेट लॉ काय म्हणतो, रेट लॉचं म्हणणं आहे की केमिकल रिएक्शनचा रेट हा कोणावर डिपेंड आहे, फक्त ओनली अँड ओनली कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. ओनली अँड ओनली कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट वर डिपेंड आहे म्हणतो हा. म्हणजेच याचा अर्थ झाला रेट ऑफ अबव केमिकल रिएक्शन इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू concentration of A and concentration of B. The rate of chemical reaction is directly proportional to concentration of reactants. Okay, concentration of reactants and it's raised to power or it's raised to exponents किंवा त्याच्या exponents वर किंवा त्याच्या power वर डिपेंड आहे. तर इथं A चा पॉवर कन्सिडर करतो मी x आणि B चा पॉवर कन्सिडर करतो y. म्हणजे हा जो आहे या रिएक्शनचा अबव दिलेली जी केमिकल रिएक्शन आहे याचा रेट हा डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. ए आणि बी चं कन्सन्ट्रेशन किती घेतलं, किती मोल पर डेसिमीटर क्यूब घेतला हा, म्हणजे ए किती घेतला आणि बी किती घेतला याच्या कन्सन्ट्रेशन वर डिपेंड करेल आणि याच्या पॉवर वर डिपेंड करेल. याचा पॉवर आहे x, याचा पॉवर आहे y. इथं ए आणि बी तर तुम्हाला समजला. इथं x अँड y काय असते, x अँड y इज पॉवर्स किंवा याला म्हटलं जाते काय एक्सपोनंट. हे असते एक्सपोनंट्स. एक्स आणि वाय म्हणजे इथं एक्सपोनंट असतात. आता याची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करतात, द व्हॅल्यू ऑफ एक्सपोनंट बघा, द व्हॅल्यू ऑफ एक्सपोनंट्स ओनली डिटरमाइन बघा, द व्हॅल्यू ऑफ एक्सपोनंट्स ओनली डिटरमाइन युजिंग एक्सपेरिमेंट.
तुम्ही एक्सपोनंटच्या ज्या व्हॅल्यू आहेत ह्या फक्त आणि फक्त एक्सपेरिमेंटद्वारेच कॅल्क्युलेट करू शकता, नाही तर तुम्ही व्हॅल्यू कॅल्क्युलेट करू शकत नाही. महत्वाचा फंडा आहे, लक्ष द्या. यू हॅव टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय ओनली ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंट. तशा तुम्ही याच्या व्हॅल्यू लिहू शकत नाही. पुन्हा रिपीट करतो. व्हॉट इज द रेट लॉ? रेट लॉचं म्हणणं काय आहे बघा, आणि रेटचं म्हणणं काय होतं. हे तर रेट आहे, हे आपण ऑलरेडी डेफिनेशन बघितलेलं आहे. डेफिनेशन नुसार रेट इज नथिंग बट द रेशिओ ऑफ चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेड अपॉन टाइम, आणि प्रोडक्टच्या कन्सिडर करत असाल तर प्रोडक्ट अपॉन टाइम. ओके, चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ अपॉन टाइम. याचा अर्थ काय, रेट कॅल्क्युलेट करताना तुम्ही रिएक्टंट पण यूज करू शकता, प्रोडक्ट पण यूज करू शकता ऑन द बेसिस ऑफ डेफिनेशन. पण ऑन द बेसिस ऑफ रेट लॉ काय म्हणतो, किंवा द रेट ऑफ केमिकल रिएक्शन, एखाद्या केमिकलचा जो स्पीड असेल, रेट असेल, इट ओनली डिपेंड्स ऑन और डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट्स, ओनली रिएक्टंट नॉट प्रोडक्ट. हा म्हणतो की या केमिकल रिएक्शनचा जो रेट आहे हा कशावर डिपेंड करतो, त्याच्या कन्सन्ट्रेशनवर, रिएक्टंटच्या कन्सन्ट्रेशनवर, ॲज वेल ॲज त्याच्या एक्सपोनंटवर, एक्सपोनंट किंवा त्याच्या पॉवरवर. पण याच्या पॉवर आहेत काय, तर याच्या पॉवरची व्हॅल्यू कॅल्क्युलेट करण्यासाठी तुम्हाला एक्सपेरिमेंट परफॉर्म करावा लागतो. तुम्ही तसं फाइंड आउट करू शकत नाही. ऍक्च्युअल मध्ये या पॉवरचं म्हणणं काय असते किंवा एक्सपोनंटचं म्हणणं काय असते हे पण मी तुम्हाला थोडंसं सांगून देतो. बघा, इथं झालं. आता नेक्स्ट बघू आपण. इथं झाली डेफिनेशन. ऍक्च्युअली एक्सपोनंटचं म्हणणं काय असते किंवा एक्सपोनंट तुम्हाला कशाविषयी काय एक्सप्रेस करते किंवा काय सांगतो, हा महत्वाचा पॉइंट आहे. बघा, सिंपल. सपोज एखादी केमिकल रिएक्शन घेऊ आपण, लक्ष द्या. आता एखादी कोणती रिएक्शन आपण घेऊ, ए रिएक्ट्स विथ बी, इट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. कारण आपल्याला प्रोडक्टचं कन्सन्ट्रेशन घ्यायचंच नाहीये म्हणून आपण डायरेक्ट घेतलं. ही रिएक्शन कन्सिडर केली आपण, कन्सिडर रिएक्शन. ओके, याच्यानंतर महत्वाचा पार्ट येतो. बघा, याच्यानंतर महत्वाचा पार्ट काय असतो बघा. हे तर झाली एक आपण रिएक्शन कन्सिडर केली. आपल्याला काय करायचं आहे, याच्यानंतर याच्यासाठी रेट अप्लाय करायचा आहे ऑन द बेसिस ऑफ रेट लॉ. सो रेट काय म्हणतो, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू concentration of A to the exponent X and concentration of B to the exponent Y. आता डायरेक्टलीला जर इक्वल टू मध्ये कन्वर्ट केलं तर आपण म्हणणार रेट इक्वल टू रेट इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनल जर इक्वल टू मध्ये घ्यायचं असेल तर कॉन्स्टंट घ्यावा लागतो. इट इज रेट कॉन्स्टंट के इक्वल टू कन्सन्ट्रेशन ऑफ, म्हणजे रेट इक्वल टू के मल्टिप्लाइड बाय कन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द एक्सपोनंट एक्स, कन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द एक्सपोनंट वाय. आता इकडे लक्ष द्या. इथं के काय आहे, के आहे रेट कॉन्स्टंट. त्याच्यानंतर एक्स काय आहे, एक्सपोनंट. एक्स अँड वाय काय आहे, एक्सपोनंट्स आहेत किंवा पॉवर्स म्हणू शकता तुम्ही त्याला. कुठं कुठं बुक मध्ये याला पॉवर्स म्हटलं जाते, टू द पॉवर जे असतील ते. कन्सन्ट्रेशनचा पॉवर एक्स, कन्सन्ट्रेशन बी, कन्सन्ट्रेशनचा पॉवर वाय, पॉवर्स. सो एक्स अँड वाय एक्सपोनंट आहेत. याच्या व्हॅल्यू नेहमी लक्षात ठेवा, तुम्ही एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करू शकता. पण व्हॅल्यू ऑफ एक्सपोनंट काय सांगतात बघा. द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय म्हणजेच एक्सपोनंट डिसाइडेड द रेट फॅक्टर. याचा काय अर्थ, डिसाइडेड द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय डिसाइडेड द रेट फॅक्टर. याचा अर्थ काय बघा, इकडे लक्ष द्या. रेट फॅक्टर अँड इट्स व्हॅल्यू रेंजिंग फ्रॉम 0, म्हणजे एक्सपोनंटच्या व्हॅल्यू काय येऊ शकतात, 0 येऊ शकतात. देन सिंपल नंबर येऊ शकतात, 1 2 3 सिंपल नंबर, किंवा काय येऊ शकतात, फ्रॅक्शन मध्ये येऊ शकतात. बघा, हा महत्वाचा पॉइंट आहे. बघा, रेट लॉ मध्ये काय आहे, रेट इज अ सिंपल वन. रेटचं अकॉर्डिंग टू रेट लॉ एखाद्या केमिकल रिएक्शनचा रेट काढायचा असेल तर तो म्हणतो रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड इट्स एक्सपोनंट. त्याचे जे पॉवर असतात त्याच्यावर तो डिपेंड करते. आता तुम्हाला हे तर माहिती झालं किंवा कन्सन्ट्रेशन ऑफ ए मोल पर डेसिमीटर क्यूब, कन्सन्ट्रेशन ऑफ बी मोल पर डेसिमीटर क्यूब, जे आपण घेतलं असेल ते त्याच्यावर डिपेंड आहे. आता या व्हॅल्यू काय आहेत, एक्स आणि वाय ह्याच्या व्हॅल्यू आता एक्सपेरिमेंटली डिटरमाइन करू शकता. कसं डिटरमाइन करणार आपण पुढे सांगणार. पण के आहे इथं रेट कॉन्स्टंट, एक्स आणि वाय एक्सपोनंटच्या किंवा पॉवर्स आहेत, त्याला एक्सपोनंट किंवा पॉवर म्हणतात. काय सांगतात, द व्हॅल्यू ऑफ एक्स अँड वाय डिसाइडेड द रेट फॅक्टर. कसा सांगतो तुम्हाला.
नंतर इट्स व्हॅल्यू रेंजिंग फ्रॉम, याच्या व्हॅल्यू काय असू शकतात, एक्सची व्हॅल्यू असू शकते 0 किंवा 1 किंवा 2 किंवा 3 किंवा फ्रॅक्शन असू शकते 3/2 4/2 वगैरे वगैरे असू शकते. म्हणजे एक्स आणि वाय ची व्हॅल्यू 0 असू शकते, फ्रॅक्शन मध्ये येऊ शकते वगैरे वगैरे जे असेल ते. ठीक आहे, त्याच्या व्हॅल्यूज या पद्धतीने येतात. ठीक आहे, हा महत्वाचा आहे, हा महत्वाचा पार्ट आहे. आता बघा इकडे, लक्ष द्या. आपण काय करू माहिती आहे का, इफ वी आर टू टेकिंग द व्हॅल्यू ऑफ एक्स, इथं आपण एक्स ची, आता हा आपला लॉ झाला, सपोज कन्सिडर करा, एक्सपेरिमेंटली कन्सिडर करा की एक्स ची व्हॅल्यू असेल 1 फॉर एक्झाम्पल आणि वाय ची व्हॅल्यू असेल 0, तर रेट लॉ काय होईल, आपण एक्सपेरिमेंटली सपोज आपण काय करू हे डिटरमाइन केलं. कसं डिटरमाइन करणार तो पुढे सांगतो. पण एक्स ची व्हॅल्यू तुम्ही फाइंड आउट केली 1 आली, वाय ची व्हॅल्यू 0 आली, एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केली, तर याचं मिनिंग काय होते, रेट इक्वल टू के. तर मला सांगा काय होईल, a टू द पॉवर x, तर a टू द पॉवर x पर x ची व्हॅल्यू 1 आहे, 1 लिहा किंवा नका लिहू. नंतर b टू द पॉवर 0, याचा अर्थ काय होते माहितीये का, की या केमिकल रिएक्शनचा रेट b चा पॉवर 0 आहे. याचा अर्थ असा होतो की या केमिकल रिएक्शन मध्ये जर मी b चं कन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट 0% किंवा 0% वाढतो किंवा 0 फॅक्टरनी वाढते. याचा अर्थ वाढतच नाही. बघा मी पहिलेच सांगितलं, एक्स आणि वायच्या व्हॅल्यू काय सांगतात तुम्हाला, रेट कोणा फॅक्टरनी वाढते. तर मी असं म्हणतो ना, जर y ची व्हॅल्यू 0 आली ना, तर y कोणाचा पॉवर आहे, b चा पॉवर होता y, त्याची व्हॅल्यू 0 आली. याचा अर्थ काय, मी जर b चं कन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट 0 फॅक्टरनी वाढते. 0 फॅक्टरनी वाढते म्हणजे वाढतच नाही. म्हणजे याचा अर्थ या केमिकल रिएक्शनचा रेट हा b वर डिपेंडच नाही. मग b वर डिपेंडच नाही तर मग रेट इक्वेशन काय झालं, रेट इक्वल टू के ओनली कन्सन्ट्रेशन ऑफ ए आणि पॉवर 1 आहे. याचा अर्थ काय झाला माहितीये का, मी ए चं कन्सन्ट्रेशन वाढवलं, बघा एक्स ची व्हॅल्यू 1 आहे, तर एक्स ची व्हॅल्यू 1 आहे, याचा अर्थ काय होते, लिहा किंवा नका लिहू. तर याचा अर्थ असा होतो की मी ए चं कन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट एका पटीनं वाढते. एका पटीनं म्हणजे 1 फॅक्टरनी रेट वाढते. समजा ए चं कन्सन्ट्रेशन मी डबल केलं तर रेट ही डबल होते. जर ए चा फॅक्टर मी 3 न केला, कन्सन्ट्रेशन 3 न वाढवलं, बघा मी काय म्हणत आहे, ए टू द पॉवर 1 आहे गेली, तर ए चं कन्सन्ट्रेशन समजा 2 मोलर आहे, तर रेट जो असेल तो असेल. पण मी जर या कन्सन्ट्रेशन ए चं डबल केलं तर रेट ही 1 फॅक्टरनी वाढते म्हणजे डबल वाढते. जर मी ए ची व्हॅल्यू, ए चं कन्सन्ट्रेशन 3 न वाढवलं तर तो 3 न वाढते, फॅक्टर रेट 3 न वाढते. म्हणजे याचा अर्थ काय, रिएक्शनची स्पीड केव्हा वाढेल, मी जर म्हटलं ए रिएक्ट्स विथ बी फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, मला या केमिकल रिएक्शनची स्पीड वाढवायची आहे, तर रेट लॉ नुसार मला कोणाचं कन्सन्ट्रेशन वाढवावं लागेल, ए चं वाढवावं लागेल. बी चं कन्सन्ट्रेशन मी किती वाढवलं तर बी ची वायचा फॅक्टर तर 0 आहे, म्हणजे बी चं कन्सन्ट्रेशन मी किती वाढवलं तर बी वर रेट डिपेंड करणार नाही. मग एक्सपोनंटच्या व्हॅल्यू काय सांगतात, तर एक्सपोनंटच्या व्हॅल्यू सांगतात की केमिकल रिएक्शन मध्ये कन्सन्ट्रेशन वाढवल्यानंतर रेट फॅक्टर कितीनं वाढते, म्हणजे त्या ह्या व्हॅल्यू असतात. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ऍक्च्युअली काय सांगतात की रेट फॅक्टर कितीनं वाढतो. तर मी म्हटलं बी चा फॅक्टरची, बी चा जो पॉवर आहे तो 0 आला, 0 आला, एक्सपेरिमेंटली फाइंड आउट केला असेल तर याचा अर्थ असा होते की मी बी चं कन्सन्ट्रेशन किती वाढवा, रेट वाढणार नाही. ठीक आहे, आता नेक्स्ट हे समजलंच आहे तुम्हाला. जर सपोज आपण असं केलं, बघा ही झाली एक कंडिशन. आता नेक्स्ट कंडिशन बघा, समजा त्याला जर तुम्ही रोमन 1 नाव दिलं, त्याला रोमन 2 देऊ शकता. सपोज मी म्हटलं बा y इक्वल टू 2, सॉरी x इक्वल टू 2 व्हॅल्यू आली आणि y इक्वल टू 1 व्हॅल्यू आली. आता फॉर एक्झाम्पल आणि एक्सपेरिमेंटली तुम्ही फाइंड आउट केली x आणि y ची व्हॅल्यू. कशी फाइंड आउट करसाल पुढे आहे, एक्सपेरिमेंटलीच फाइंड आउट करावं लागते, स्वतःच्या मनानुसार चालत नाही. x ची व्हॅल्यू 2 आली, y ची व्हॅल्यू 1 आली, तर सांगा बरं रेट साठी काय झालं, रेट इक्वल टू के कन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर x, तर x ची व्हॅल्यू आली 2, कन्सन्ट्रेशन ऑफ b टू द पॉवर 1, घ्या किंवा नका घेऊ, लिहिला नाही तरी 1 असतेच. याचा अर्थ काय झाला आता माहितीये का, की मला ही जे केमिकल रिएक्शन आहे याच्यामध्ये मी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू फाइंड आउट केल्या, एकाची व्हॅल्यू आली 2, एकाची व्हॅल्यू आली 1. याचा अर्थ काय होते, मी जर केमिकल रिएक्शनचा, या केमिकल रिएक्शनचा रेट जर मला वाढवायचा असेल, स्पीड जर वाढवायचा असेल आणि मी ए चं कन्सन्ट्रेशन जर वाढवलं, ए चं कन्सन्ट्रेशन जर मी डबल केलं, लक्षात ठेवा ए चं कन्सन्ट्रेशन मी जर डबल केलं तर रेट काय होईल, रेट 4 फॅक्टरने वाढेल. बघा 0.2 मोलर जेव्हा कन्सन्ट्रेशन होतं तेव्हा टू द पॉवर 2 आहे. मी जर कन्सन्ट्रेशन आणखी वाढवलं, 0.2 ला तो डबल रेट आहे, 0.2 ला तो डबल रेट आहे, पण मी जर कन्सन्ट्रेशन याच्या डबल केलं तर हा जो आहे ना, हा याच्याही डबल वाढते, म्हणजे रेट आणखी डबल वाढते.
म्हणजे पहिले डबल आणि नंतर मी कन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट कितीने वाढेल? 4 फॅक्टरनी वाढेल. हा महत्वाचा फंडा आहे. म्हणजे इकडे लक्ष द्या, रेट काय सांगते? रेट इज इक्वल टू के कन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द पॉवर 2 बी टू द पॉवर 1. म्हणजे एचं कन्सन्ट्रेशन जर मी डबल केलं तर रेट कोणा फॅक्टरनी वाढतो? 4 फॅक्टरनी वाढते. एचं कन्सन्ट्रेशन जे दिलेलं आहे त्याच्यानुसार रेट डबल आहे. म्हणजे एचं कन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट डबल होते, एचं कन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट दुप्पट होते. आता मी एचं कन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट किती फॅक्टरने वाढेल? 4 फॅक्टरनी वाढेल. हे समजून घ्या. इथं काय होते बघा, बीचं कन्सन्ट्रेशन जे दिलंय त्याच्यानुसार रेट वाढते. मी बीचं कन्सन्ट्रेशन डबल करतो, रेट पण डबल होते, कारण टू द पॉवर 1 आहे. पण इकडे लक्ष द्या, एचं कन्सन्ट्रेशन टू द पॉवर 2 आहे. याचा अर्थ काय? मी एचं कन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट डबल होते, पण बीचं कन्सन्ट्रेशन वाढवलं तर फक्त रेट सिंगल पटीनं वाढते. हे पट असते, फॅक्टर असते. सरळ आहे. एचं कन्सन्ट्रेशन वाढवा, एचं कन्सन्ट्रेशन वाढवा, रेट डबल होते. बीचं कन्सन्ट्रेशन वाढवा, रेट सिंगल पटीनं वाढते, एका पटीनं वाढते. आता एचं कन्सन्ट्रेशन डबल करा, फॅक्टर 4 होऊन जाईल. बीचं कन्सन्ट्रेशन वाढवा, रेट एका पटीनं म्हणजे डबल होऊन जाईल. म्हणजे बीचं कन्सन्ट्रेशन डबल, रेट डबल, पण एचं कन्सन्ट्रेशन डबल, रेट 4 पट. याचा अर्थ काय झाला? एक साधं सांगतो तुम्हाला, या रिएक्शनचा या कंडिशन मध्ये जर मला या रिएक्शनचा रेट वाढवायचा असेल तर मी कोणाचं कन्सन्ट्रेशन वाढवणार? ए की बी? एचं. कारण एचं कन्सन्ट्रेशन वाढवलं, डबल केलं तर रेट 4 फॅक्टरने होते. ऑफकोर्स बीचं कन्सन्ट्रेशन वाढवलं तरी रेट वाढते, ठीक आहे, 1 फॅक्टरने. तर हे असते. म्हणजे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू तुम्हाला काय सांगतात बा? रेट किती पटीनं वाढते हे नेहमी लक्षात ठेवा. पण ज्या ठिकाणी लक्ष द्या, ज्या ठिकाणी तुम्हाला कन्सन्ट्रेशन वाय एक्स किंवा वायची व्हॅल्यू जी आहे एक्स किंवा ज्या ठिकाणी तुम्हाला एक्सपोनेंटची व्हॅल्यू 0 येते त्या ठिकाणी समजून चालायचं रेट त्या कन्सन्ट्रेशनवर डिपेंड नसते. तर इट इज अ फॅक्ट. ओके, फ्रॅक्शन मध्ये पण व्हॅल्यू येऊ शकतात. पण याचा अर्थ काय होते? एक्स आणि वायच्या व्हॅल्यू तुम्हाला काय इंडिकेट करतात? हा फार महत्वाचा प्रश्न आहे. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू तुम्हाला सांगतात किंवा रेट किती फॅक्टरनी वाढतो. इट इज ऑल अबाउट रेट लॉ. तुम्हाला आणखीन एक गोष्ट सांगून देतो, लक्ष द्या. तुमच्यासाठी आहे फक्त हे रेट लॉ तर तुम्हाला समजलं असेल. ऍक्च्युली काय असतं माहिती आहे का? रेट लॉ आणि एक असते लॉ ऑफ मास ऍक्शन. आठवत असेल तुम्हाला लॉ ऑफ मास ऍक्शन, जो कोणी दिला होता? वेश अँड गुल्ड्सबर्ग या 2 सायंटिस्टना हा दिला होता लॉ ऑफ मास ऍक्शन. अकॉर्डिंग टू लॉ ऑफ मास ऍक्शन, रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू, काय म्हणायचा? लॉ ऑफ मास ऍक्शन आणि तुम्हाला रेट लॉ मध्ये फरक सांगून देतो. ऍक्च्युली लॉ ऑफ मास ऍक्शन केमिकल इक्विलिब्रियम मध्ये कामात आला होता. तुमच्या आठवत असेल तर सहज सांगत इथं. तर लॉ ऑफ मास ऍक्शन काय म्हणते? जो या वेज आणि गुल्डबर्गनी दिला होता तो म्हणायचा रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. Here reaction coefficient, taking in power form. म्हणजे याचा अर्थ काय बघा? याचा अर्थ काय? माझ्याकडे एक रिएक्शन आहे ट्वाइस ए प्लस थ्राइस बी, इट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. तर याला जर मी लॉ ऑफ मास ऍक्शन जर अप्लाय केला तर हा म्हणतो रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट ए, कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट बी. सेमच आहे. लॉ ऑफ मास ऍक्शन ही तेच म्हणते, फक्त फरक काय सांगा? तर लॉ ऑफ मास ऍक्शन काय म्हणते? रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. पण याचा पॉवर घेत असताना याचा पॉवर तुम्ही काय घेसाल? हियर रिएक्शन कोएफिशिएंट म्हणजे नंबर ऑफ मोल्स. काय घ्या? याचे पॉवर घ्या. म्हणजे काय? रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड कन्सन्ट्रेशन ऑफ बी, म्हणजे डायरेक्टली प्रपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट टू द पॉवर इट्स कोएफिशिएंट. तर ए चा पॉवर येईल 2 तर बी चा पॉवर येईल 3. हे कोणाची व्हॅल्यू झाली माहिती का? एक्स आणि वाय ची व्हॅल्यू झाली आपल्या या केसमध्ये. हा कोणता होता? हा आहे लॉ ऑफ मास ऍक्शन. व्हॉट इज लॉ ऑफ मास ऍक्शन? वेज अँड गुल्डबर्ग काय म्हणतो की रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. पण याचा पॉवर जो घ्यायचा, याचा पॉवर काय घ्यायचा? हियर रिएक्शन कोएफिशिएंट टेकिंग इन पॉवर फॉर्म.
इथं या रिएक्टंटचं कन्सन्ट्रेशनचा पॉवर तुम्ही याचा कोइफिशियंट घेसाल. कोइफिशियंट म्हणजे नंबर ऑफ मोल्स. हे झालं एक्झाम्पल. आता रेट लॉ काय म्हणते बघा. हा रेट लॉ काय म्हणतो, रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन. नोट, कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. concentration of reactant आणि here reaction coefficient not taking as a powers or coefficient. Now here power x and y value calculated by experiment. म्हणजे याचा अर्थ काय झाला, मी जर रिएक्शन घेतली टॉइस ए प्लस थ्राइस बी, इट कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. याला जर मला रेट अप्लाय करायचं असेल तर मी म्हणणार रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ ए अँड कन्सन्ट्रेशन ऑफ बी. याचा एक्सपोनंट घेणार एक्स, याचा घेणार वाय. असं काही नसतं, याचंही वाय याचं एक्स घेऊ शकता तुम्ही. एक्सपोनंट एक्स आणि वाय. पण इथं एक्स आणि वाय ची व्हॅल्यू याचे कोइफिशियंट येईलच असं नाही. एक्स आणि वाय ची व्हॅल्यू मला फक्त आणि फक्त कशी कॅल्क्युलेट करावी लागेल, एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करावी लागेल. दोघांमध्ये फरक बघा. हा थेओरेटिकल लॉ आहे, हे समजून घ्या. हा थेओरेटिकल लॉ आहे. हे सायंटिस्ट काय म्हणायचे, वेज आणि वेज, कोणी वेज म्हणतं कोणी वेज म्हणतं. वेज अँड गुलबर्ग काय म्हणायचा, एक्सपेरिमेंट परफॉर्म करायची काही गरज नाहीये. दिलेली रिएक्शन आहे का, ठीक आहे, दिलेली रिएक्शन आहे, रेट फाइंड आउट करायचा. कसं फाइंड आउट करायचा, रेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट अँड टेकिंग एक्सपोनंट इट्स कोइफिशियंट. याचे जे पॉवर्स आहेत, एक्सपोनंट्स आहेत, हे त्याचे काय घेऊन घ्या, त्या रिएक्शन मध्ये यूज करणारे मोल्सच घेऊन घ्या. हा लॉ कोणता आहे, हा आहे लॉ ऑफ मास ऍक्शन. हा लॉ काही रिएक्शन साठीच लागू पडते फक्त, प्रत्येक रिएक्शन साठी हा लागू पडत नाही. हा लॉ फेल झाला होता. पण थेओरेटिकली जर तुम्हाला गोष्ट सांगायची, हे म्हणायचे आम्ही कशाला एक्सपेरिमेंट करायचं, त्या भानगडमध्ये पडणार नाही आम्ही, असं कोण म्हणायचं, वेज अँड गुलबर्ग. एक्सपेरिमेंट, देयर इज नो रिक्वायरमेंट ऑफ एक्सपेरिमेंट अकॉर्डिंग टू वेज अँड गुलबर्ग. सो हाऊ टू फाइंड आउट रेट, तर ते म्हणायचे रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट. पण मग त्याच्या पॉवरचं काय, त्याच्या पॉवर मध्ये काय घेसाल, तर हे म्हणायचे त्याच्या पॉवर मध्ये त्याचेच कोइफिशियंट घेऊन घ्या. पण रेट, ओरिजिनल रेट लॉ काय म्हणते, ओरिजिनल रेट लॉचं म्हणणं क्लिअर आहे की तुम्हाला जर एखाद्या केमिकल रिएक्शनचा रेट काढायचा असेल तर तुम्ही कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट घ्या, पण या एक्स आणि वायच्या व्हॅल्यू ह्या तुम्ही एक्सपेरिमेंटलीच परफॉर्म करू शकता. कारण हा रेट एचं कन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट किती पटीनं वाढते ही व्हॅल्यू सांगते एक्स. बीचं कन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट किती पटीनं वाढते हे सांगते वाय. मे बी वायची व्हॅल्यू जर 0 आली तर तुम्ही म्हणसाल वायची व्हॅल्यू जर 0 आली तर तुम्ही म्हणसाल रेट इज नॉट डिपेंड्स ऑन कन्सन्ट्रेशन ऑफ बी, कारण वायची व्हॅल्यू 0 आहे. पटीनं 0 पटीनं वाढणार म्हणजे वाढणारच नाही. त्याच्यानंतर याची व्हॅल्यू 2 आहे तर एचं कन्सन्ट्रेशन वाढवा, 2 पटीनं वाढेल म्हणजे ही व्हॅल्यू ॲज इट इज झाली. पण एची व्हॅल्यू 3 येऊ शकते म्हणजे याचा अर्थ एचं कन्सन्ट्रेशन वाढवा, रेट 3 पटीनं वाढते. सो इट इज द फॅक्टर. म्हणजे कन्सन्ट्रेशन वाढवा, रेट किती पटीनं वाढते याच्यासाठी एक्स आणि वायच्या व्हॅल्यू तुम्हाला फक्त आणि फक्त एक्सपेरिमेंटली फाइंड आउट कराव्या लागतात, जो आहे रेट लॉ. मेन डिफरन्स आहे हा डिफरन्स विद्यार्थ्यांना समजत नाही की लॉ ऑफ मास ऍक्शनचं म्हणणं आणि रेट लॉचं म्हणणं नियरली सेम आहे. रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिएक्टंट, रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू रिएक्टंट. मेन गडबड आहे कोइफिशियंटच्या पॉवर मध्ये. हा म्हणतो एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करा, एक्सपेरिमेंट. हा म्हणते काय घ्या, त्याचे कोइफिशियंटच घ्या. हे लक्षात ठेवायचं. हा आहे लॉ ऑफ मास ऍक्शन, हा थेओरेटिकल आहे, हा एक्सपेरिमेंटल. सो इट इज द फॅक्टर. चला आता मेन प्रश्न येतो की सर एक्सपेरिमेंटली व्हॅल्यू फाइंड आउट कशा करायच्या. तर याच्यासाठी आपल्याला एक्सपेरिमेंट परफॉर्म करावा लागेल. रेट लॉ तुम्हाला समजलं असेल, कोण्या पटीनं वाढते हेही समजलं. याच्यासाठी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो मी, लक्ष द्या. तुमच्या बुक मधलं एक्झाम्पल देतो. तो म्हणतो राईट द रेट लॉ. आपल्याला रेट लॉ लिहायचा आहे आणि कोणासाठी, राईट द रेट लॉ फॉर ए प्लस बी
कन्व्हर्टेड इनटू प्रोडक्ट. एक रिएक्शन आहे, ए रिएक्ट्स विथ बी, फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट, आणि तुम्हाला डाटा दिला. बघा, एक डाटा दिला जातो. बघा, राईट द रेट लॉ. तुम्हाला रेट लॉ लिहावं लागतं. ए प्लस बी ही रिएक्शन आहे, कन्वर्टेड इनटू प्रोडक्ट. तुम्हाला डाटा दिला जातो, लक्षात ठेवा. डाटा दिला जातो, गिवन डाटा आहे आपल्याकडे. गिवन डाटा बघा, कन्सन्ट्रेशन ऑफ ए इथं दिल्या जाते. बघा, कन्सन्ट्रेशन ऑफ ए कशामध्ये असेल, मोल पर लिटर किंवा मोल पर डेसिमीटर क्यूब. इथं कन्सन्ट्रेशन दिल्या जाते. इथं बी चं कन्सन्ट्रेशन दिल्या जाते. कशामध्ये असेल, मोल पर लिटर किंवा मोल पर डेसिमीटर क्यूब. आणि इथं दिल्या जाते इनिशियल रेट किंवा रेट. तेव्हा रेट काय असेल, स्पीड काय असेल दिल्या जाते. चला बघा, एक्सपेरिमेंट पहिल्यांदा परफॉर्म केला, एक डाटा. दुसऱ्यांदा दुसरा डाटा. तिसऱ्यांदा परफॉर्म केला, तिसरा डाटा. बघा काय डाटा दिला. सांगतो डाटा दिलेला आहे, पहिले लिहून देतो डाटा. कन्सन्ट्रेशन काय असतं माहितीये तुम्हाला, कन्सन्ट्रेशन अपॉन टाइम म्हणजे रेट काय असेल, मोल पर लिटर पर सेकंद. हे लक्षात ठेवा, मोल पर लिटर पर सेकंद हा झाला रेट. बघा आता काही नाही, सिंपल आहे. बघा तुम्हाला डाटा दिला, तो म्हणजे केमिकल रिएक्शन आहे, ए रिएक्ट्स विथ बी, फॉर्मेशन ऑफ प्रोडक्ट. डाटा काय दिला, हा काय म्हणतो बघा. पहिल्यांदा काय केलं तुम्ही, बघा लक्ष द्या. तुम्ही काय केलं, पहिल्या नंबरचा एक्सपेरिमेंट केला असेल. फर्स्ट एक्सपेरिमेंट इथं दिलेले आहे सिरियल नंबर. पहिला एक्सपेरिमेंट, मी ए चं कन्सन्ट्रेशन घेतलं 0.4 मोल पर लिटर. तेव्हा बी चं कन्सन्ट्रेशन किती घेतलं, 0.2 लिटर. तेव्हा या रिएक्शनचा स्पीड काय असेल, या रिएक्शनचा रेट काय असेल, रेट तुम्ही फाइंड आउट करू शकता. ठीक आहे, रेट काय असेल म्हणते तो, या रिएक्शनचा रेट असेल 4.0 इंटू 10⁻⁻5 मोल पर लिटर पर सेकंड, किंवा मोलर कन्सन्ट्रेशन आहे. कन्सन्ट्रेशन म्हणजे मोलॅरिटी पर सेकंड. ठीक आहे, जे असेल ते एवढा याचा रेट आहे. म्हणजे जेव्हा मी ए चं कन्सन्ट्रेशन 0.4 मोल घेतलं किंवा मोलर घेतलं, बी चं कन्सन्ट्रेशन 0.2 मोलर घेतलं, तर मला काय मिळाला, मोलर पर सेकंद. मोलर पर सेकंद 4.0 इंटू 10⁻5 त्याचा रेट भेटला. या रिएक्शनचा रेट एवढा मिळाला. हा झाला पहिला डाटा. मी सांगितलं तुम्हाला एक्सपोनेंटच्या व्हॅल्यू तुम्ही काय करू शकता, एक्सपेरिमेंटल किंवा एक्सपेरिमेंटल डाटावरून फाइंड आउट करू शकता. हा झाला पहिला एक्सपेरिमेंट. दुसरा एक्सपेरिमेंट काय केला, पुन्हा त्याने एक्सपेरिमेंट परफॉर्म केला. आता ए चं कन्सन्ट्रेशन घेतलं, 0.6 मोलर वाढवला, बी कॉन्स्टंट ठेवला. बघा ए वाढवला, बी कॉन्स्टंट ठेवला. इथे 0.2 मोलर, इथे 0.2 मोलर, बी कॉन्स्टंट ठेवला. तेव्हा याच्या लक्षात त्याचा रेट काय आहे, 6.0 इंटू 10⁻⁻5. तेव्हा रेट वाढला. बघा ए चं कन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेटही वाढला, 0.4, पण बी कॉन्स्टंट ठेवला. तिसऱ्या केस मध्ये त्यांनी दोन्ही वाढवले, हाई 0.8 ठेवला, हाई 0.4 केला. त्याच्या लक्षात आलं 3.2 इंटू 10⁻⁻4. म्हणजे आता बघा इथं 0.4 तर इथं 0.2 कन्सन्ट्रेशन. इथं कन्सन्ट्रेशन वाढवलं ए चं, तर बी कॉन्स्टंट ठेवला. इथं दोघांचंही वाढवलं, तर हे मिळाले रेट. आता रेट कसे फाइंड आउट केले असतील, कन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टेड अपॉन टाइम किंवा चेंज इन कन्सन्ट्रेशन ऑफ प्रोडक्ट अपॉन टाइम, याच्यानुसार त्यांनी रेट फाइंड आउट केले असतील. रेट झाले, कॅल्क्युलेट केले. रेट कॅल्क्युलेट केला, तुम्हाला डाटा दिला. या डाटावरून तुम्हाला याचा रेट लॉ लिहायचा आहे. रेट लॉ काय म्हणतो, अकॉर्डिंग टू रेट लॉ
अकॉर्डिंग टू रेट लॉ रेट इज इक्वल टू काय रेट इज इक्वल टू डायरेक्टली प्रोपोर्शनलच्या ऐवजी इक्वल टू घेतला के कन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द एक्सपोनंट एक्स कन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द एक्सपोनंट वाय. पण मला इथं हा झाला जनरल, हा झाला अकॉर्डिंग टू रेट लॉ, हे झालं रेट इक्वल टू के concentration of A to the exponent x, concentration of B to the exponent y. हा तर झाला रेट अकॉर्डिंग टू रेट लॉ. पण मला इथं कोणाच्या व्हॅल्यू फाइंड आउट कराव्या लागतील x आणि y च्या, तरच मी एक्झॅक्ट रेट लॉ लिहू शकतो ना. स्टेप फर्स्ट, माझ्याकडे स्टेप फर्स्ट मध्ये काय केलं मी बघा. स्टेप फर्स्ट साठी मी काय करतो, रेट लॉ अप्लाय करतो. नाव स्टेप फर्स्ट काय रेट राहील सांगा बरं. रेट फॉर स्टेप फर्स्ट रेट इक्वल टू बघा, रेट इक्वल टू फॉर स्टेप फर्स्ट साठी रेट इक्वल टू काय आहे, ऑफकोर्स रेट इक्वल टू के कन्सन्ट्रेशन ऑफ ए टू द एक्सपोनंट एक्स कन्सन्ट्रेशन ऑफ बी टू द एक्सपोनंट वाय. करेक्ट. पण मला स्टेप फर्स्ट मध्ये एक्सपोनंट बघा रेटची व्हॅल्यू माझ्याकडे आहे, किंवा मी रेटला सध्या रेटच राहू देतो, रेट 1 चालेल. रेट 1 म्हणजे हा रेट 1 इक्वल टू मला सांगा इथं आला की मी या ए चं कन्सन्ट्रेशन काय घेतलंय पहिल्या स्टेप मध्ये 0.4. ए चं कन्सन्ट्रेशन घेतलं होतं 0.4 टू द एक्सपोनंट एक्स. बी चं कन्सन्ट्रेशन काय घेतलं 0.2 टू द एक्सपोनंट वाय. इक्वेशन 1 हे झालं रेट 1. म्हणजे मी याच्यासाठी अप्लाय केला होता रेटचं इक्वेशन, स्टेप फर्स्ट साठी रेटचं इक्वेशन. आता स्टेप 2 साठी अप्लाय करा. स्टेप 2 साठी काय असेल, रेट 2 म्हणजे हा इक्वल टू काय आहे सांगा, के चा के राहीलच. ए चा कन्सन्ट्रेशन काय घ्यावं लागेल, ए चं कन्सन्ट्रेशन आहे 0.6 टू द एक्सपोनंट एक्स. बी ची व्हॅल्यू आपण फिक्स ठेवली होती 0.2 टू द पॉवर वाय. इक्वेशन 2 याच्यासाठी रेट इक्वेशन अप्लाय करा. स्टेप 3 साठी स्टेप 3 3 खेप मी एक्सपेरिमेंट केला तो, म्हणजे ए रिॲक्ट विथ बी 3 खेप केला. तिसऱ्यांदा काय झालं, रेट 3 मिळाला मला. काय रेट 3 इक्वल टू के आहेच. काय राहील, कन्सन्ट्रेशन ऑफ ए 0.8 टू द एक्सपोनंट एक्स कन्सन्ट्रेशन ऑफ बी 0.4 टू द एक्सपोनंट वाय 3. आता इकडे लक्ष द्या. मी नेहमी सांगतो विद्यार्थ्यांना, तुम्हाला हा डाटा देत असताना तुम्हाला असे 2 कन्सन्ट्रेशन सापडतील की ज्याच्या व्हॅल्यू सेम आहेत. लक्षात ठेवा, तुम्हाला कोणताही डाटा देऊ, डाटा दिल्यानंतर तुम्हाला असे 2 कन्सन्ट्रेशन भेटतील की ज्याच्या व्हॅल्यू नियरली सेम आहेत किंवा सेम आहेत. पण नियरली सेम आहेत तर आपण काय करू माहिती आहे का, या मला जर एक्स ची व्हॅल्यू लागत असेल तर मला पहिल्या केसमध्ये वाय कॅन्सल झाला पाहिजे, हे लक्षात ठेवा. तर मला अशा 2 कन्सन्ट्रेशनच्या व्हॅल्यू घ्याव्या लागतील की ज्या सेम आहेत. म्हणून मी काय म्हणतो, here equation 2 divided by equation 1. इथं इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिवाइड करा. ठीक आहे. इक्वेशन 2 काय आहे आपल्याकडे आहे, रेट 2 अपॉन रेट 1. बघा, रेट 2 अपॉन रेट 1. काय रेट 2 इक्वेशन 2 ला इक्वेशन 1 नी डिवाइड करायचंय. रेट 2 के 0.6 टू द एक्सपोनंट एक्स 0.2 टू द एक्सपोनंट वाय 2 डिवाइडेड बाय के. हा पुन्हा के आहेच, 1 मध्ये पण के आहे. काय आहे सांगा, 0.4 टू द एक्सपोनंट एक्स आणि 0.2 टू द एक्सपोनंट वाय. साधा आहे ना. मी इथं का बरं रेट 2 डिवाइड बाय रेट 1 केलं, कारण मला y च्या व्हॅल्यू इथं कट लागतील, तरच मी x च्या व्हॅल्यू फाइंड आउट करू शकतो. तर तुम्हाला माहित आहे 0 टू द पॉवर y 0.2 टू द पॉवर y व्हॅल्यू सारख्याच आहेत, गेट कॅन्सल. राहिला काय, रेट 2 ची व्हॅल्यू पुट करा. रेट 2 ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे, रेट 2 ही व्हॅल्यू आहे 6.0 इंटू 10 टू द पॉवर -5 अपॉन रेट 1 ची व्हॅल्यू आहे 4.0 इंटू 10 टू द पॉवर -5 आली. रेट 2 अपॉन रेट 1 इक्वल टू के के गेट कॅन्सल. बघा सेम आहे, रेट कॉन्स्टंट नेहमी सेम असतो, गेट कॅन्सल. आता काय आहे बघा, हा आपल्याकडे आहे 0.6 अपॉन 0.4 टू द एक्सपोनंट एक्स. दोघांचा पॉवर आहे काय घेतला एक्स. याला सॉल्व करा. लक्ष द्या, हा 10 टू द पॉवर -5 10 टू द पॉवर -5 गेट कॅन्सल.
4 एक 4 राहिले 2 4 पंच 20 म्हणजे इथं आन्सर आलं 1.5 इक्वल टू इथं काय व्हॅल्यू येईल पुन्हा ते 0.6 डिवायडेड बाय 4 म्हणजे 6/4 इथं पण आन्सर काय आलं 1.5 टू द एक्सपोनंट एक्स. बरं या गोष्टीवरून तुमच्या काय लक्षात येऊन राहिलं सांगा बरं. इथं तुमच्याकडे डाटा मिळाला तुम्हाला आता 1.5 टू द पॉवर काहीच नाहीये म्हणजे 1 आहे आणि 1.5 टू द पॉवर एक्स आहे. या गोष्टीवरून तुमच्या काय लक्षात येते की एक्स ची व्हॅल्यू किती असेल एक्स इक्वल टू 1. इट इज क्लिअर. कारण बघा ना 1.5 टू द पॉवर 1 1.5 टू द पॉवर एक्स एक्स ची व्हॅल्यू बघ काय आहे 1 आहे. मी म्हणून हे असं का बरं काढलं लक्षात ठेवा. अशा दोन व्हॅल्यू घ्यायच्या की ज्याचं कन्सन्ट्रेशन सेम आहे म्हणजे हे इथं वाय वाय कट होऊन जाईल आणि आपल्याला एक्स ची व्हॅल्यू भेटून गेली. एक्स ची व्हॅल्यू आली तुमची 1. बघा एक्सपोनंटची व्हॅल्यू आली 1. आता काय लागेल तुमच्याकडे आहे आता थोडंसं काय करू आपण थोडंसं याला चेंज करू. आपल्याला पाहिजे कोणाची व्हॅल्यू आपल्याकडे एवढा डाटा आलेला आहे. आता पाहिजे आपल्याला वाय ची व्हॅल्यू. आता एक्स ची व्हॅल्यू आहे आता वाय ची व्हॅल्यू आहे. तो वाय ची व्हॅल्यू कशी फाइंड आउट करणार सिंपल आहे. इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन 1. इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन 1. बघा असं काही फार हे नाहीये. तुम्ही काय करू शकता माहिती का इथं इक्वेशन 3 डिवायडेड बाय 1 इक्वेशन 3 डिवायडेड बाय 2 पण करू शकता काही इश्यू नाहीये. इक्वेशन 3 डिवायडेड बाय 2 करा किंवा इक्वेशन 3 डिवायडेड बाय 1 करा आन्सर येऊन जाते. फक्त मेन असते पहिला एक्सपोनंट काढताना अशी व्हॅल्यू घ्या की ज्याच्यामध्ये जे सेम कन्सन्ट्रेशन असेल ते कट झालं पाहिजे. जसं इथं कन्सन्ट्रेशन कट झालं एवढी गोष्ट लक्षात ठेवा. इक्वेशन 3 डिवायडेड बाय इक्वेशन 1 इक्वेशन 3 काय आहे बघा तर आपल्याला लिहावं लागेल रेट 3 अपॉन रेट 1 इक्वल टू के आहेच सांगा. डायरेक्ट व्हॅल्यू लिहून देतो मी. डायरेक्ट व्हॅल्यू लिहिल्या तरी चालतं. रेट 3 मध्ये ए ची व्हॅल्यू काय असेल डायरेक्ट लिहून देतो 0.8 टू द एक्सपोनंट एक्स. बी ची व्हॅल्यू आहे 0.4 टू द पॉवर वाय डिवायडेड बाय के. 1 साठी काय आहे 0.4 टू द एक्सपोनंट एक्स आणि 0.2 टू द पॉवर वाय. ठीक आहे. इथं के आणि के कॅन्सल होणार प्रश्नच नाहीये. के के गेट कॅन्सल. रेट 3 ची व्हॅल्यू काय आहे रेट 3 ची व्हॅल्यू ही आहे. व्हॅल्यू पुट करून देतो 3.2 into 10 to the power -4 अपॉन रेट 1 ची व्हॅल्यू आहे 4.0 into 10 to the power -5. बघा 4 आहे इथं 5 आहे इक्वल टू आता 0.8 डिवाइड बाय 0.4 डायरेक्ट लिहून देतो इथं समजण्यासाठी 0.8 डिवाइडेड बाय 0.4 टू द एक्सपोनंट एक्स 0.4 डिवाइडेड बाय 0.2 टू द पॉवर वाय. इथं काय होईल बघा सरळ सरळ जर सांगितलं तुम्हाला थोडंसं इथं लिहितो काय होईल बघा किंवा इथे लिहून दिलं तरी चालेल. काय होईल सांगा 3.24 आहे म्हणजे सरळ सरळ हा 10 to the power -4 चा जर मी 10 to the power -5 केला तर हा 3.2 चा होऊन जाईल 32 आणि 4 8 चूक 32 म्हणजे इथं गेला सरळ सरळ 8 चा भाग गेट कॅन्सल आपल्याला मिळाला 8 इक्वल टू. समजलं का ओके. एक्स ची व्हॅल्यू तर 1 आहे हे घ्या. एक्स ची व्हॅल्यू तुमची आलेली आहे 1. मी जर एक्स ची व्हॅल्यू 1 पुट केली तर इथं काय आला 4 दुने 8 2 टू द पॉवर 1 कारण एक्स ची व्हॅल्यू 1 मल्टिप्लाइड बाय काय झाला कितीचा भाग गेला 2 चा. इथं काय आला 2 टू द पॉवर वाय. समजून घ्या बे दुने 4 2 टू द पॉवर वाय. पॉवर वाय आहे अजून एक्स ची व्हॅल्यू तुमच्याकडे आहे 1 तर मी 1 पुट केली. हा 2 इकडे घेऊन या. हा 2 इकडे आणला तर 8 डिवायडेड बाय 2 इक्वल टू 2 टू द पॉवर वाय. आता हे आन्सर आलं 4 2 टू द पॉवर वाय. 4 लाच मी कसं लिहू शकतो 2 टू द पॉवर 2 लिहू शकतो. 4 म्हणजे 2 टू द पॉवर 2 2 टू द पॉवर वाय. याच्यावरून तुमच्या लक्षात आलं y ची बघा 2 आहे इथं पण 2 आहे इथं y आहे इथं 2 आहे सो y इक्वल टू 2 आल्या व्हॅल्यू. कोणाकोणाच्या व्हॅल्यू आल्या तुमच्याकडे x ची व्हॅल्यू पण आली तुमच्याकडे y ची व्हॅल्यू पण आली. ऑन द बेसिस ऑफ एक्सपेरिमेंटल डाटा
तुम्ही x ची व्हॅल्यू पण फाइंड आउट केली, y ची व्हॅल्यू पण फाइंड आउट केलेली आहे. आता रेट लॉ काय असेल? नाव बघा, हे सर्व झालं असेल तर याच्यावरून तुम्ही मी इथं लिहून देतो बघा. रेट लॉ काय असेल? व्हॉट इज द रेट लॉ? तुमच्याकडे x ची व्हॅल्यू आहे, तुमच्याकडे y ची व्हॅल्यू आहे. सो व्हॉट इज द रेट लॉ? रेट इक्वल टू k टू द एक्सपोनंट टू द कॉन्सन्ट्रेशन ऑफ a टू द पॉवर x. पण x ची व्हॅल्यू आपल्याकडे आहे 1 म्हणून लिहा किंवा नका लिहू. कॉन्सन्ट्रेशन ऑफ b टू द पॉवर 2. का बरं 2? कारण y ची व्हॅल्यू आलेली आहे. हा झाला तुमचा ओरिजिनल रेट लॉ. म्हणजे रेट लॉ साठी तुम्हाला ही एवढी गडबड करावी लागली. इट इज ऑल अबाउट रेट लॉ. आला? हे आहे, लक्षात ठेवा, महत्वाचं आहे. आपण पाहिला रेट लॉ कशाला म्हणतात, त्याचं कंपॅरिझन पाहिलं विथ आपण लॉ ऑफ मास ऍक्शन बघितलं, आणि एक्सपोनंट x आणि y च्या व्हॅल्यू तुम्हाला कशा कॅल्क्युलेट करावं लागतात. ओनली अँड ओनली एक्सपेरिमेंटल. एक्सपेरिमेंटसाठी अशा व्हॅल्यूज दिल्या असतात आणि याच्यावर तुम्हाला x आणि y च्या व्हॅल्यू फाइंड आउट कराव्या लागतात. ओके, आणि x आणि y च्या व्हॅल्यू काय सांगतात बरं, रेट कितीने वाढते याच्यानुसार तुम्ही काय सांगू शकता. ही जर रिएक्शन आहे, मी A चं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट एका पटीनं वाढेल, पण मी जर B चं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट डबल होते. म्हणजे मी B चं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट डबल होते, पण मी जर B चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर याच्या पॉवरच्याही डबल. बघा, B चं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं तर रेट डबल होते, पण मी B चं कॉन्सन्ट्रेशन डबल केलं तर रेट 4 पटनं वाढेल. हे समजून घ्या. A चं कॉन्सन्ट्रेशन वाढवलं रेट एका पटीनं वाढेल. हे लक्ष द्या, महत्वाचं आहे. तर हा महत्वाचा आहे. पण A चं कॉन्सन्ट्रेशन वाढवा की B चं कॉन्सन्ट्रेशन वाढवा, रेट वाढेल. म्हणजे रेट ऑफ रिएक्शन डिपेंड्स अपॉन A अँड B. इट इज ऑल अबाउट रेट लॉ. आठवते तुम्हाला? इकडे लक्ष द्या. आता नंतर याच्यानंतर मी तुम्हाला ऑर्गॅनिक केमिस्ट्रीचा थोडासा एक पार्ट सांगतो. लक्ष द्या, जो तुमच्याकडे ऑलरेडी झालेला आहे. आपला काय आहे पार्ट सांगतो. आठवत असेल तुम्हाला SN1 रिएक्शन. तुम्ही SN1 रिएक्शन साठी काय लिहिलं होतं माहिती आहे का? SN1 रिएक्शन ऑर्गॅनिक मध्ये हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये होती. SN1 रिएक्शन साठी आपण काय लिहित होतो? आपल्याकडे होता CH3/3 CBr reacts with OH negative. आठवते? Then it converted into CH3/3 COH plus Br negative. हे आयनिक रिएक्शन आपण दिली होती. आणि आपण SN1 रिएक्शन मध्ये काय म्हणत होतो की रेट ऑफ रिएक्शन इज इक्वल टू, असं लिहिलं होतं आपण. रेट इज इक्वल टू कॉन्सन्ट्रेशन ऑफ रिएक्टंट, म्हणजे इथं लिहिलं होतं आपण CH3/3 CBr आणि इथं लिहिला होता OH निगेटिव्ह. पण तुम्हाला आठवत असेल तर इथं आपण OH निगेटिव्ह लिहत नाही. रेट SN1 मध्ये केमिकल रिएक्शनचा रेट तुम्हाला आठवत असेल तर हा फक्त टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइड वरच डिपेंड असते, या न्यूक्लिओफाइल वर डिपेंड नसते. कारण या रिएक्शन मध्ये जर तुम्ही x आणि y च्या व्हॅल्यू घेतल्या तर तुमच्या x ची व्हॅल्यू येते 1. एक्सपेरिमेंटल डाटा करावा लागतो तो. तुमची x ची व्हॅल्यू येते 1 तर y ची व्हॅल्यू येते 0. y ची व्हॅल्यू 0 आली तर हा x आहे, हा y आहे. जर व्हॅल्यू 0 आली तर तुमचा रेट काय होईल? रेट इज इक्वल टू k कॉन्सन्ट्रेशन ऑफ ओनली CH3/3 CBr आणि OH चा पॉवर 0, म्हणजे याच्यावर रेट डिपेंड करणार नाही. म्हणून आपण काय म्हणत होतो आठवते? SN1 रिएक्शन मध्ये, SN1 रिएक्शन मध्ये जेव्हा मी तुम्हाला रेट फॅक्टर लिहून दिला तेव्हा मी सांगितलं की द रेट ऑफ केमिकल रिएक्शन ओनली डिपेंड्स ऑन सबस्ट्रेट अँड नॉट अ न्यूक्लिओफाइल. या न्यूक्लिओफाइलवर रेट डिपेंड करत नाही, कारण याच्या y ची व्हॅल्यू 0 येत असते. पण मी हॅलोजन डेरिव्हेटिव्ह ऑफ अल्केन मध्ये x आणि y च्या व्हॅल्यू नुसार तुम्हाला सांगितलं नाही, कारण तिथं आपल्याला एक्सपोनंट काय असतात, रेट काय असते, या गोष्टीची जास्त इन्फॉर्मेशन नसते. पण आता इथं आहे, म्हणून x आणि y च्या व्हॅल्यू हा एक्सपेरिमेंटली कॅल्क्युलेट करतात. आणि SN1 रिएक्शन साठी x ची व्हॅल्यू 1 येते, y ची व्हॅल्यू 0 येते. सो म्हणून SN1 रिएक्शनचा रेट हा फक्त आणि फक्त याच्यावर डिपेंड आहे, ओनली सबस्ट्रेट अँड नॉट अ न्यूक्लिओफाइल. तुम्ही न्यूक्लिओफाइल किती ऍड करा, रेट वाढणार नाही. पण जर तुम्ही टर्शियरी ब्युटिल ब्रोमाइडचं प्रमाण वाढवलं तर रेट वाढतो या रिएक्शनचा. सो इट इज SN1 रिएक्शन. नंतर आपण SN2 चं पण एक्झाम्पल पाहिलं होतं. ऑन द बेसिस ऑफ रेट लॉ सांगत आहे. SN2 रिएक्शन, SN2 रिएक्शन मध्ये काय आहे बघा. SN2 रिएक्शन अशी होती, CH3Br reacts with OH negative,
कन्वर्टेड इंटू CH3OH प्लस Br निगेटिव्ह. आठवते तुम्हाला ऍक्वियस घ्यावा लागतो. याच्यासाठी आपण दिलं होतं रेट इक्वल टू K कन्सन्ट्रेशन ऑफ CH3Br प्लस कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह. लक्षात ठेवा टू द एक्सपोनेंट x टू द एक्सपोनेंट y रेट लॉ नुसार. आणि जेव्हा तुम्ही एक्सपेरिमेंटली व्हॅल्यू परफॉर्म करता तुमच्या लक्षात येते x ची व्हॅल्यू 1 येते, y ची व्हॅल्यू 1 येते. याचा अर्थ काय झाला? याचा अर्थ असा झाला रेट इक्वल टू, पण हे एक्सपेरिमेंटली परफॉर्म करावी लागते. K CH3Br टू द पॉवर x म्हणजे 1 आहेच आणि कन्सन्ट्रेशन ऑफ OH निगेटिव्ह टू द पॉवर y ची व्हॅल्यू आहे 1. एक्सपेरिमेंटली म्हणजे याचा अर्थ काय झाला की SN2 रिएक्शन मध्ये रेट ऑफ केमिकल रिएक्शन इट डिपेंड्स अपॉन मिथिल ब्रोमाइड ॲज वेल ॲज न्यूक्लिओफाइल. म्हणजे मी CH3Br चं प्रमाण वाढवलं तर एका पटीनं रेट वाढतो आणि OH निगेटिव्हचं प्रमाण वाढवलं तरी एकाच पटीमध्ये रेट वाढतो. म्हणून याचा पॉवर 1 आहे, याचा पॉवर पण 1 आहे. पण हा डाटा तुम्हाला एक्सपेरिमेंटली फाइंड आउट करावा लागते आणि मी त्याच्यासाठी तुम्हाला एक प्रॉब्लेम फॉर्म मध्ये मी काही लिहून दिलेलं आहे एक्स आणि वायच्या व्हॅल्यू कशा फाइंड आउट करतात. तर SN2 मध्ये हे इक्वेशन आपण पाहिलं होतं पण तिथे एवढं डिटेल सांगणे पॉसिबल होत नाही. म्हणून इथं सांगत आहे रेट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू कन्सन्ट्रेशन ऑफ मिथिल ब्रोमाइड अँड न्यूक्लिओफाइल. कारण एक्स आणि वायच्या व्हॅल्यू 1 1 येत असतात. म्हणून ही आहे SN2 रिएक्शन. द रेट ऑफ केमिकल रिएक्शन डिपेंड्स अपॉन सबस्ट्रेट ॲज वेल ॲज न्यूक्लिओफाइल. हे झालं SN2 मध्ये रेट लॉ. ओके, थँक्स.